ज्ञापन में कहा गया है कि जिले के कई आदिवासी आश्रम स्कूल में विद्यार्थियों को स्वच्छ पेयजल, पर्याप्त एवं पौष्टिक भोजन तथा अन्य मूलभूत सुविधाएं नहीं मिल रही हैं। इसके कारण विद्यार्थियों के स्वास्थ्य और शिक्षा पर प्रतिकूल प्रभाव पड़ रहा है। संगठन ने विशेष रूप से बड़गांव सिंधे बोरी स्थित आश्रम स्कूलों में स्वच्छ पेयजल की गंभीर समस्या का उल्लेख करते हुए बताया है कि पानी की व्यवस्था बेहद अपर्याप्त, निकासी व्यवस्था भी ठीक नहीं है। संगठन ने मांग की है कि मामले की तत्काल जांच कर दोषी मुख्याध्यापक एवं संबंधित अधिकारियों के विरुद्ध अनुशासनात्मक कार्रवाई की जाए। साथ ही विद्यार्थियों को स्वच्छ पेयजल, पौष्टिक भोजन तथा अन्य आवश्यक सुविधा तत्काल उपलब्ध कराई जाए। भारतीय आदिवासी पैंथर संगठन ने चेतावनी दी है, यदि शीघ्र कार्रवाई नहीं की गई तो संगठन लोकतांत्रिक तरीके से आंदोलन एवं नासिक आयुक्त कार्यालय के समक्ष अनशन करने के लिए बाध्य होगा। चौकशी केली। आता शासकीय आश्रम शाळा वडोदरा शिंदे सध्या भाड्याच्या बिल्डिंगमध्ये आहे आणि शासकीय आश्रम शाळेच्या प्रिमायसेसमध्ये बोरवेल आहे, पण पाण्याची पातळी कमी झाली असल्यामुळे थोडी तात्पुरती व्यवस्था ती ग्रामपंचायतची विहीर आहे इथनं केलेली होती आणि त्या आश्रम शाळेमध्ये 4 आरो फिल्टर आहेत. ते 4चे 4 आरो फिल्टर सध्या सुरू आहेत आणि बाकीच्या बाबतीतही वेळोवेळी मुख्याध्यापकांना सूचना देऊन आढावा रेग्युलर घेतले जाते. त्याचबरोबर आपले जे काही वेगवेगळे उपक्रम सुरू आहेत खेळायच्या अनुषंगानं किंवा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या अनुषंगानं कला शिक्षकांच्या माध्यमातून आपण उपक्रम राबवतो आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची परीक्षेची तयारी, त्याचबरोबर आपल्याला प्रत्येक शाळेवर आपण विज्ञान प्रदर्शन पण घेतोय आणि त्यानंतर आपण प्रकल्प स्तरावर विज्ञान प्रदर्शनीचं ऑगस्टमध्ये आपण आयोजन करणार आहोत आणि माननीय आयुक्त मॅडम तसेच आदिवासी विकास विभागामार्फत वेगवेगळे जे काही उपक्रम राबवले जातात त्याच्या पुढील महिन्यामध्ये आपण स्पर्धा पण घेणार आहोत आणि त्याची कॉम्पिटिशनच्या माध्यमातून उत्कृष्ट ज्या शाळा आहेत त्याची निवड पण करणार आहोत.